हॅलो हॅलो क्या हो? दोनों माइक सुरू रहेंगे तो प्रॉब्लम. हां, ते माईक बंद करायचं. हो, तो माईक बंद जेव्हा असेल तेव्हा चालू ठेवा. हां, ठीक. तर एक अरविंदचा प्रश्न एवढाच आहे की टेक्नॉलॉजी पण खूप बदलत चाललेली आहे. ते पण खरं आहे. ॲक्च्युली टेक्नॉलॉजीमध्ये ज्या तऱ्हेचे बदल होत आहेत त्याचा पण एक परिणाम ह्याच्यावर आहे आणि उलट परिणाम पण आहे की ज्या तऱ्हेने उद्योगाचं जी रचना बदलत चाललेली आहे त्या तऱ्हेने टेक्नॉलॉजी पण येते. म्हणजे आजकाल आपल्याला एकेकाळी टेक्नॉलॉजी अशी होती जेणेकरून एका फॅक्टरीमध्ये जास्त आपण कसं मावू शकतो, पण आता टेक्नॉलॉजी जास्त. आता मोठ्या कंपन्या कुठल्या आहेत? लॉजिस्टिक्सच्या. ॲमेझॉन ही मोठी कंपनी आहे. जे नवीन मोठे धंदे येत आहेत हे सगळे काय म्हणतात त्याला, बिग बास्केट किंवा हे म्हणजे सगळे लॉजिस्टिक्सचे कंपनी. हे अगोदर नव्हत्या, कारण ही नवीन प्रथा झालेली आहे जी मी सांगितली, टोयोटा सिस्टम, जस्ट इन टाईम सिस्टम किंवा मिल्क रन सिस्टम ज्याला आपण म्हणतो. तर त्याचप्रमाणे लॉजिस्टिक्सला फार महत्त्व आहे. मग गोष्टींना इकडनं तिकडे पोचवणे हा एक वेगळा धंदा आणि तो फार मोठा धंदा, म्हणजे जगात सर्वात मोठा धंदा आजकाल एका तऱ्हेने तो झालेला. तर युनियन्सना म्हणजे एक तर त्याच्यासाठी पण त्यांना हे नवीन कायदे पाहिजे की जेणेकरून एका कंपनीकडे जास्त वर्कर नसतीलच. मग हे लॉजिस्टिक्स कंपन्या पण कशा असतात? आता तुम्ही DHLची केस करतोय. DHLमध्ये जास्तीत जास्त कामगार सगळे कॉन्ट्रॅक्टवर आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांना पगार एकदम किरकोळ. म्हणजे 2009 मी त्यांचा पहिला पगार जवळपास काहीतरी 6,000 रुपये, 5,000 6,000 म्हणजे मिनिमम वेज ज्याला आपण म्हणतो. तर ह्या तऱ्हेने हे सगळे कॉन्ट्रॅक्टवर ठेवणार, हे लॉजिस्टिक्सवर सगळं चालवणार आणि इकडनं तिकडे गोष्टी पोचवणार आणि त्याप्रमाणे म्हणजे कामगारांची पण वाटप वेगवेगळ्या लहान लहान कंपन्यांमध्ये होते. म्हणजे दर कंपनीमध्ये 100, 30, 40 असेच कामगार. आणि ज्या मोठ्या कंपन्या होत्या जिकडे 1,000, 2,000, 3,000 अशा कंपन्या फार कमी राहतात आणि आता राहिलेल्याच नाही, फारच कमी झाल्या. इकडे आहे का कुठली 1,000 पेक्षा जास्त असलेली कंपनी? एकच. बरोबर आहे. भारत तेच पण फार कमी झालेले आहेत. एकेकाळी खूप होत्या. पण फार कमी. तेच मी म्हणालो की अगोदर खूप होत्या. अगोदर सगळ्या अशा रीते चालवायच्या कंपन्या. म्हणून टेक्नॉलॉजी पण तशी टेक्नॉलॉजी होती की जेणेकरून एकाच फॅक्टरीमध्ये अनेक गोष्टी आपण करू शकतो अशी टेक्नॉलॉजी त्यांना वाढवायची होती. पण आता ती वाढवायची नाही. आता त्यांना लॉजिस्टिक्सची टेक्नॉलॉजी, मग दुसरी टेक्नॉलॉजी जी खूप वाढलेली आहे ही IT ची टेक्नॉलॉजी. हे कशासाठी? ॲक्च्युली ह्याच्याबद्दल एक छान स्टडी झाला होता की अगोदर US स्टीलची फर्स्ट कंपनी होती ही न्यूयॉर्कच्या जवळ होती. मग सेकंड कंपनी त्यांची वेस्ट कोस्टला गेली, न्यूयॉर्क USAच्या, म्हणजे तिकडनं 2,000 किलोमीटर दूर. मग तिसरी कंपनी त्यांची आता एशियामध्ये लागली. आता त्यांची कंपनी तिकडनं काढून आफ्रिकामध्ये आहे, बेथलेहेम स्टील. आणि सगळं हेड ऑफिस अजूनपर्यंत न्यूयॉर्कमध्ये. म्हणजे काय होतं की हे टेक्नॉलॉजीमुळे, आजच्या टेक्नॉलॉजीमुळे ते तिकडे बसून त्यांचे जे कॅमेराज असतात ते आफ्रिकेच्या फॅक्टरीमध्ये असतील, झुमरी तलैयाच्या फॅक्टरीमध्ये असतील. म्हणजे ते क्षणोक्षणी त्याच्यावर निरीक्षण ठेवू शकतात की तिकडे काय काम चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, कोण काम करत आहे, कोण करत नाही आहे. हे CCTV कॅमेराजनी ते सगळं ते बघू शकतात आणि त्यामार्फत ते न्यूयॉर्कमध्ये बसून सगळीकडे कंट्रोल करू शकतात. तर ती टेक्नॉलॉजी फार महत्त्वाची झाली आहे. म्हणून ॲपल,
मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या खूप वाढलेल्या आहेत. पण ह्या कंपन्यांचं काही प्रोडक्शन नसतं, खरोखर काहीच प्रोडक्शन करत नाही. ॲमेझॉन काय प्रोड्यूस करते किंवा उबर काय प्रोड्यूस करते, काहीच प्रोड्यूस करते. तर हे नवीन जे टेक्नॉलॉजीमध्ये पण बदल झालेले आहेत आणि टेक्नॉलॉजीचे परिणाम जे उद्योगाच्या रचनेवर झालेले आहेत आणि एकमेकावर त्यांचे जे परिणाम झालेले आहेत, तर ह्याचा पण एक परिणाम आहे की जेणेकरून कामगारांना कशा रीते हायर अँड फायरची गरज त्यांच्याकडे जास्त पडलेली आहे. हे पण एक कारण आहे जे अरविंद श्रुती विचारत होते की मी जे कारण म्हणालो, अनेक कारणं म्हणालो, जमिनीचं कारण म्हणालो, मग मी म्हणालो की त्यांना युनियनची ताकद तोडायची होती आणि एक टेक्नॉलॉजीचं कारण की IT ची टेक्नॉलॉजी केव्हा वाढली. ॲक्च्युली सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला हे जे आपण इंटरनेट म्हणतोय, इंटरनेटसारखी पहिली गोष्ट सेकंड वर्ल्ड वॉर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला बनली होती. कारण तिकडनं जे प्रोडक्शनचे प्लांट्स होते आणि रिसर्च व्हायचं युनिव्हर्सिटीजमध्ये, तर युनिव्हर्सिटीजमध्ये जे रिसर्च व्हायचं ते प्रोडक्शनच्या प्लांटपर्यंत पोचवायला खूप वेळ लागला. तर डायरेक्टली त्यांनी टेलिफोन मार्फत लिंक केली, ज्याला आपण इंटरनेट बोलतो आज, की टेलिफोन लाईन मार्फत. म्हणून आपण पहिल्यांदा जेव्हा इंटरनेट आला आपण कसं डायलअप करायचो ना, डायलअप का इंटरनेट था, तो डायलअप टेलिफोन लाईन के द्वारा डायलअप करके इंटरनेट करते थे. तो तसंच ते अगोदर तिकडे सुरू केलं होतं की युद्धाच्या वेळेला जी टेक्नॉलॉजी नवीन बनवलेली आहे ती प्रोडक्शनच्या प्लांट्सपर्यंत पोचवायला आणि तिकडची जे रिझल्ट्स येतात ते परत युनिव्हर्सिटीमध्ये पोचवणे, म्हणजे ते परत त्याच्यात आणखीन रिसर्च करून आणखीन काही नवीन पाठवू शकतील. तर हे ह्या तऱ्हेने त्यांनी टेलिफोनचे लिंक्स बनवले होते, त्यालाच इंटरनेट म्हणतात. हे सुरुवात झाली. मग त्याप्रमाणे वर्ल्ड वाईड वेब WWW ज्याला आपण म्हणतो ते सुरू झालं आणि त्याचा पण एक परिणाम झालेला आहे, जेणेकरून ते अशा रीतीचं सिस्टम करू शकतात आउटसोर्सिंग. नाहीतर आउटसोर्सिंग करणं त्यांच्यासाठी एवढं सोपं नव्हतं. दुसऱ्या फॅक्टरीमध्ये कसंच काम चालेल, किती चालेल, त्याच्यावर कसं निरीक्षण ठेवायचं, तर हे सगळं करण्यासाठी IT जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याच काळामध्ये 1970च्या दरम्यान त्याचा पण एक परिणाम झालेला आहे. तर हा प्रश्न अरविंदनी विचारला होता की IT याच्यामध्ये काय भाग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि नवीन. आता एवढंच नाही, कालच मला एक नवीन प्रश्न कोणीतरी विचारला होता की IT युनियन एवढे वर्ष का होत नाही, आता व्हायला लागलेले. तिकडे एकच मी म्हणणे की काही वर्षापर्यंत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या ज्या कंपन्या होत्या त्यांच्यामध्ये रेट ऑफ ॲट्रिशन ज्याला आपण म्हणतो ते 25% होतं. रेट ऑफ ॲट्रिशन म्हणजे दरवर्षी 25% कामगार सोडून जातात आणि त्यांच्या जागेवर नवीन येतात. का? कारण त्यांना नवीन नोकरी मिळत. तुम्ही स्टार्ट करणार कॉल सेंटरमधून स्टार्ट, ऑलरेडी तिकडे पगार. मी जेव्हा कॉल सेंटर सुरू झाले, माझा एक मित्र हिंदुस्तान लिव्हरमध्ये काम करायचा, फ्रँकलिन, त्याची मुलं कॉल सेंटरमध्ये काम करायला लागली आणि 2-3 वर्षात त्यांचा पगार त्याचे जेवढा कॉल सेंटरमध्ये काम करणारे. तर आणि तो हिंदुस्तान लिव्हरमध्ये काम करायचा, म्हणजे असं नाही की फार छोट्या कंपनीमध्ये परमनंट वर्कर होत्या. पण कॉल सेंटरमध्ये काम करून तुम्ही जरा चांगले एक स्तरवर आलात की मग दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये तुम्हाला इन्चार्ज म्हणून घेतील. मग तिकडनं तुम्ही जरा 2-3 वर्ष आलात की तुम्हाला तिसऱ्या कंपनीमध्ये प्रोग्रॅमरमधून म्हणून घेतील. तर अशा रीते जे ॲट्रिशन होतं त्यांचं ते चाललं होतं, म्हणजे खूप नोकऱ्या जास्त होत्या आणि काम करणारे कमी होते. आता परिस्थिती बदललेली आहे. मागच्या 2-4 वर्षापासून त्यांच्यामध्ये युनियन्स व्हायला लागलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये कंपन्या बंद व्हायला लागलेल्या आहेत आणि 2-4 वर्षापासून म्हणून मग FIT नावाची एक युनियन, मी गेलो होतो त्यांच्या इनॉग्रेशनसाठी मद्रासमध्ये, चेन्नईमध्ये, फेडरेशन ऑफ IT एम्प्लॉईज, FIT. मग FIT एक पुण्यामध्ये पण झालेली आहे. हां, FIT होती. आणि दुसऱ्या पण असे युनियन्स वेळोवेळी वेगवेगळ्या जागेमध्ये सुरू होत आहेत. तर त्याचप्रमाणे हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पण हळूहळू कामगार युनियनाइज होत आहे. कारण तिकडे पण आता त्यांचा पगार कमी व्हायला लागलेला आहे. आता त्यांना कंपन्या बंद पडायला लागलेल्या आहेत आणि त्यांना काढायला सुरू केलं. तर त्याच्यामध्ये पण खूप परिणाम होतो आहे. पण हे सगळीकडे होत आहे. आता बँकिंगमध्ये
एकेकाळी सगळं काम बँकमध्येच व्हायला पाहिजे होतं आणि सगळे अकाउंट्स हाती ठेवले जायचे. पण आता बँकिंगचं काम असं झालेलं आहे की सगळं इंटरनेटवर असतं आणि सगळं क्लाउडवर होतं त्यांचं. म्हणजे एकाने इकडे एंट्री केली की मग ते जगभरात त्याचं अकाउंट इमिजिएटली अपडेट होतं. आणि तुम्हाला माहीतच आहे, आज आपण पैसे मोबाईलवर पाठवू शकतो, इकडनं करू शकतो. म्हणजे आपल्याला बँकेत जाऊन जे काम करून घ्यायला लागायचं एकेकाळी की ॲक्च्युली पैसे काढायचे आणि मग बस घेऊन कुणाला तरी जाऊन पोचवायचे, ती काही गरजच राहिलेली नाही. तर म्हणजे तिकडचे पण कामगार त्यांना एक तर नवीन तऱ्हेचे हे स्किल्स शिकावे लागतील किंवा त्यांना तिकडून काढलं जात आहे किंवा ते सगळं काम आउटसोर्स केलं जातं. हे बँकिंगचं जे बॅक ऑफिसचं काम आहे, ज्याला आपण म्हणतो बॅक ऑफिसचं काम, म्हणजे जे डायरेक्टली तुमच्याशी संपर्क, क्लायंटशी संपर्क ज्यांचा येत नाही, अकाउंट्स ठेवणे वगैरे, हे सगळं बॅक ऑफिसचं काम आउटसोर्स केलं जातं. सगळीकडे बॅक ऑफिसचं काम आउटसोर्स केलं जातं. एक तऱ्हेने इंडियामध्ये जी IT इंडस्ट्री वाढली ही ह्यासाठीच की इंडियामध्ये इंग्लिश बोलणारी लोक आपल्याला मिळतात आणि अमेरिका आणि इंडियामध्ये एक फायदा आहे, इवन इंग्लंडमध्ये थोडाफार पण अमेरिकेमध्ये जास्त, की आपण डायरेक्टली एकमेकाच्या ऑपोजिट आहोत ऑलमोस्ट जगाच्या. म्हणजे तिकडे संध्याकाळचे 5-7 वाजले की इकडे सकाळचे 5-7 वाजले असतात. म्हणजे लोक कामावर येऊ शकतात. म्हणजे तिकडे दिवसभराचं बँकिंग जितकं झालं ते बंद करून ठेवतील तिकडे. मग आपली लोक इकडे येतील, सकाळ ते संध्याकाळ इकडे त्यांची रात्र असते त्यावेळेला, म्हणून इकडे ते सगळ्या एंट्रीज करतील आणि पुढच्या दिवशी त्यांच्यासाठी तयार. तर ही 2 कारणं होती जेणेकरून आपल्या देशामध्ये IT एक तर आपण इंग्लिश बोलू शकतो आणि आपला टाइम डिफरन्स बरोबर होता त्यांच्याबरोबर 12 तास. म्हणून ITची इंडस्ट्री एवढी वाढली इकडे की तिकडच्या बँक्स, तिकडची गॅस कंपनी सगळे इकडे पाठवायचे त्यांचं बिलिंग करण्यासाठी वगैरे सगळं. म्हणजे तिकडे पण कोणी राहील का रात्रभर बसून सगळं एंट्री करून सकाळपर्यंत सगळं तयार, असं कोणी बसणार नाही तिकडे. म्हणून त्यांनी इकडे पाठवलं. इकडे राहा, त्यांची रात्र असते, आपला दिवस असतो. ते इकडे लोक सगळं एंट्री करतील, त्यांची बिल तयार होतील आणि पुढच्या दिवशी सकाळी सगळे बिल तयार. तर ह्या सगळ्या कारणांमुळे IT इंडस्ट्री पण वाढली आणि हे सगळं आउटसोर्सिंग ह्याच्यामुळे होऊ शकतं, ह्या ITमुळे. तर हे पण एक महत्त्वाचं कारण आहे याच्याबद्दल अरविंद होते. दुसरा काही प्रश्न? हा बोला. हॅलो, माझं नाव हृदय म्हात्रे आहे. सँडविक एशिया एम्प्लॉईज युनियनचं रिप्रेझेंट करतो. साहेब, तुम्ही आता जे कायदे चॅप्टर 5 मी सांगितलेले त्यामध्ये तुम्ही सांगितलं की 100पेक्षा जास्त कामगारांना रिट्रेंच और ले ऑफ देताना सरकारचा परवाना घ्यावा लागेल किंवा तसेच कामगारांची बाजू ऐकायला लागेल. आता हे 100 कामगार म्हणजे काय, याच्या डेफिनेशनमध्ये कोणते बसतात, की ब्लू कॉलर की व्हाईट कॉलर? कारण की आता आमच्या तर जेव्हा कंपनी सेपरेट झाली, सँडविकच्या प्रायव्हेटपासून सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नॉलॉजी झाली, तिथं 68 कामगार आहेत. तर आम्ही कंपनीला कंटिन्यू विचारतो की त्याला चॅप्टर 5 का प्रोटेक्शन गेलेलं ऑलरेडी, तर कंपनी बोलते गेलेला नाही. ते का गेलेलं नाही? तर कंपनी ती वर्कर किंवा वर्कमेनची जेव्हा डेफिनेशन सांगते तेव्हा त्यात जरा कन्फ्युजन होतं. म्हणजे आमचं पण माइंड जरा कन्फ्युज होतो की ते सांग. ओके, समजलं मला. आणि ॲक्च्युली आत्ताच बोलत होतो कॉम्रेड बरोबर, त्यांनी पण तेच प्रश्न विचारला. आम्ही पण अगोदर बोलायचो की 100 वर्कमेन म्हणजे कुठलाही वर्कमेन असायला, कॉन्ट्रॅक्टचा असो किंवा कॅज्युअल असो. आता कॅज्युअल वगैरे मोजले जातील, पण एक जजमेंट आलं मध्ये इंडियन गमचं, जवळपास 2000च्या दरम्यान, 1999-2000च्या दरम्यान इंडियन गम नावाची एक फॅक्टरी होती. तर त्यांचं जजमेंट आलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की नाही, कॉन्ट्रॅक्ट वर्कर मोजले जाणार नाही 100%. फक्त कंपनीचे जे वर्कर आहेत म्हणजे परमनंट, टेम्पररी, कॅज्युअल, प्रोबेशन एवढेच मोजले जातात. त्यात व्हाईट कॉलर मोडले जातील का? व्हाईट कॉलर म्हणजे क्लेरिकल मध्ये, वर्कमॅन मध्ये येत असतील. 2S मध्ये जे येतात ते वर्कमॅन मध्ये म्हणजे सुपरवायझर वगैरे नाही मोजलं. सुपरवायझर आणि मॅनेजर पण ह्याच्याबद्दल ऑफकोर्स वाद होऊ शकतो की ह्याच्यामध्ये असा वाद होऊ शकतो
की सुपरवायझर त्यांचं फक्त हुद्दा सुपरवायझर असेल तर ते खरोखर सुपरवायझर होत नाही. कायद्यात लिहिलं आहे सुपरवायझर म्हणजे त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या कामगारांवर सुपरविजन केलं पाहिजे. सुपरविजन म्हणजे त्याला अधिकार असले पाहिजेत की त्यांना ओव्हरटाईम देणे किंवा त्यांना रजा सँक्शन करणे किंवा त्यांना चार्जशीट देणे. जर हे अधिकार असतील तर मग ते सुपरवायझरमध्ये आणि त्यांना मोजलं जाणार. फक्त त्यांना नाव सुपरवायझर दिलं म्हणून एकेकाळी याचा फायदा उचलण्यासाठी काही कंपन्यांनी असं केलं होतं की सगळ्यांना ऑफिसर म्हणायचे. इव्हन जे झाडू मारणारे त्यांना सॅनिटरी ऑफिसर म्हणतात. हुद्द्यावरून वर्कमॅन ठरत नाही डेफिनेशन, नेचर ऑफ वर्क वरून ठरतं डेफिनेशन. जर तुम्ही ऑफिसर आहे तर तुम्ही मशीनवर काम करता, तर तुम्ही वर्कमॅन मध्ये प्रेस खाली येतात. ते व्हाईट कॉलर ब्लू कॉलर ते हुद्द्यावर जात आहे, हुद्द्यावर नका जाऊ. आणि ती मेन गोष्ट, ती दुसरी एक गोष्ट की जर तुम्ही दोन्ही काम करत असाल तर मेन तुमचं काम काय आहे? मेन तुमचं वर्कमॅनचं काम आहे आणि मधून मधून तुम्ही थोडं सुपरविजन करत असाल तर तुम्ही सुपरवायझर मुजले जाणार. मेन तुमचं काम काय आहे ते बघा. गडबड आपली काय होती, आपल्याला पोस्ट देतात सुपरवायझर, इंजिनियर, टेक्निशियन, टेक्नॉलॉजिस्ट आणि मग जुने असतात त्यांना वर्कमॅन, कामगार, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2. त्यामुळे आपल्याला वाटतं मी म्हणजे व्हाईट कॉलर हा म्हणजे ब्लू कॉलर. आणि असं काही नाही, ते नेचर ऑफ वर्क सेम आहे तर ते वर्कमॅन. उलट मी हे म्हणेन की आपल्यामध्ये कधी कधी असं असतं की लोक स्वतःला वर्कमॅन म्हणायला घाबरतात. हा, कमी पण वाटतं. कमी पण वाटतं. मी बोललो जरा सगळ्यांना पचेल अशा भाषेत बोललो. इंजिनियर वगैरे म्हणलं बरं वाटतं जरा. नाही, मी म्हणत असं आताच ही कंपनी स्वदेशी मिल्स बंद झाली होती आणि बंद झाल्यावर काही आले आमच्याकडे की आम्ही सुपरवायझर होतो, आम्ही वर्कमॅन म्हणून ते म्हणतायत लिहा, आम्ही कसं लिहायचं? म्हणून ठीक आहे, तुम्हाला नको पैसे तर तुम्ही लिहा. कारण फक्त वर्कमॅनला पैसे मिळतात क्लोजर झाल्यानंतर. जे वर्कमॅन नाहीत त्यांना काहीच हिस्सा मिळत नाही. बँकेबरोबर इक्वल रँकिंग असतं वर्कमॅनचा. सुपरवायझर असतात त्यांना इक्वल रँक नसतो. तर तुम्ही ठरवा तुम्ही वर्कमॅन की नाही. मग ते म्हणाले हो आम्ही वर्कमॅन. पण उलट सँडविचचाच मुद्दा होता तेव्हा हे लोक स्टाफमध्ये होते. सुरुवातीला इंजिनियर म्हणाले, पहिला जेव्हा सेटलमेंट केलं तेव्हा हाच मुद्दा होता वर्कमॅन म्हणायचं का नाही म्हणायचं. त्यांचे अटॅच लिस्ट केली, त्यात डिसिग्नेशन सेम ठेवले पण करायला हवं गेला टुपीचा. पण ते डिसिग्नेशन हवं आहे. टेक्नॉलॉजी, टेक्निशियन काय असेल ते हा एक मानसिकता भाग आहे. पण उलट एक आहे, पायलट्स जे आहेत त्यांना खूप वर्षापासून वर्कमॅन मानलं जातं. त्यांचा पगार असतो 5 लाख, पण त्यांना वर्कमॅन मानलं जातं आणि ते लढतात आजही की नाही आम्ही वर्कमॅन. जे एअर इंडियामध्ये, जेट एअरवेजमध्ये पायलट्स आहेत आणि ते आता खूप प्रेशर झालंय त्यांच्यावर की हे कसे वर्क. आणि खास करून त्यांच्यामध्ये काही चेक पायलट्स असतात. चेक पायलट्स म्हणजे काय की कुठल्याही पायलटचे दर 2-3 महिन्यांनी चेकिंग करायचं असतं की तो बरोबर करतो की नाही. तर त्यांच्याबरोबर कोणी सिनियर पायलट पाठवतात. तो सिनियर पायलट पण कॉकपिटमध्ये बसतो आणि तो एंडमध्ये चेक रिपोर्ट देतो की हो बरोबर केलं आहे सगळ्यांनी. म्हणजे त्याला इंटरफिअर करायचं नसतं. पण तो म्हणतो हा तरी सुपरवायझर. आम्ही म्हणतो 2-3 महिन्यात तो एकदा हे काम करतोय तर मेन काम त्याचं काय आहे? मेन काम तो स्वतः ड्रायव्हर काय नाही म्हणायचं ड्रायव्हर. एक्झॅक्टली. म्हणजे एक बिंदवासिनी प्रसाद नावाचा एक जज होता. 1955 मध्ये पहिल्यांदा जेव्हा ही केस आली पायलट बिंदवासिनी प्रसाद एअर इंडियाची, तर बिंदवासिनी प्रसादने ते जजमेंट दिलेलं आहे. तो इंडस्ट्रियल कोर्टाचा जज झाला, हायकोर्टचा जज नंतर तो इंडस्ट्रियल कोर्ट. तर त्यांनी हेच म्हटलेलं आहे की अखेरीस आपण पाहिलं की हा एक बस ड्रायव्हर आहे. त्याची जबाबदारी जास्त आहे आणि त्याचा स्किल जास्त आहे, कौशल्य जास्त आहे, पण आहे तो बस ड्रायव्हर. पायलट स्किल जास्त नाहीये, सगळे ऑटोमेटेड बरोबर नाही. 1955 मध्ये कदाचित जास्त लागत असावं. आता सगळं कम्प्युटर आहे. बरोबर आहे. काय येते मध्ये कुत्रा येतो, अजून काही त्याला काहीच नाही, काहीच नाही. त्याला ऑटो पायलटवरती टाकलं की तो वॉशिंगमध्ये जाऊन येतो, ट्रकमध्ये जाऊन येतो. नाही त्याला थांबवायचं. हॅलो, नमस्कार सर. माझं
माझं नाव महेंद्र पासलकर, मी थर्मॅक्स कंपनीमध्ये काम करतो. सर, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी औद्योगिकरणामुळे आणि शिक्षणामुळे पुण्याच्या आजूबाजूला 800 ते 1000 गावं या PMRDच्या अंतर्गत गेलेली आहे. यामध्ये विषय असा सांगायचा आहे की ज्या वेळेला आता डेव्हलपमेंट होतात त्या डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल एरियाचा जो झोन आहे तो झोन जसं शेतकरी शेतीच्या जागेसाठी भांडतोय तसा कामगार हा इंडस्ट्रियल झोन कसा राहायला पाहिजे. कारण जरी शिक्षण झालं, बिल्डिंगी झाल्या, नोकऱ्या कुठं करणार. आणि याच संधीचा फायदा घेऊन उद्योजक काय करतात, इथल्या कंपन्या हलवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रोडक्शन तेच, पण कंपन्या बाहेर काढतायत. परंतु इथले जे झोन आहेत ते कसे बदलणार नाहीत इंडस्ट्रियल झोन, तर त्याच्यावरती राज्य शासनाकडे आपल्याला काय सूचित करता येऊ शकतं का, जेणेकरून आज जे काही MIDC, पिंपरी MIDC असेल, चिंचवड MIDC असेल, चाकण MIDC असेल, या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन टाकून बिल्डिंगी होतील, पण उदरनिर्वाहासाठी साधन म्हणून ते झोनिंग तसेच्या तसेच कसे राहू शकतात. त्याच्यावरती आपण काय सध्या आता 15 सप्टेंबरपर्यंत PMRDकडं हे सगळं वर्गीकरण झालेलं आहे. तर आपली मागणी जशी शेतकऱ्यांची शेतीसाठी असते तशी कामगारांची आपल्या झोनिंगसाठी असावी, आणि ती करू शकतो का सर आपण? अगदी अगदी जेणेकरून आणि त्यांना याच्याबद्दल खूप केसेसही झालेल्या आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेच्या केसेस झालेल्या आहेत. मुंबईमध्ये 1900 बसलो तुम्ही, मी पण बसलो आहे. मुंबईमध्ये पहिल्यांदा डॉक्टर सामंतच्या काळातच जेव्हा मिल्स सगळ्या बंद झाल्या तेव्हा तो प्रश्न आला होता की मिल्सचं काय होणार. एवढी जमीन आहे मिल्सची, तर या मिल्सच्या जमीन ते इंडस्ट्रियलच राहायला पाहिजे किंवा त्याचं काय व्हायला पाहिजे, तर हा प्रश्न तिकडेही आला होता त्यावेळेला. ऑलरेडी त्या मिल्समध्ये मुंबईच्या एकदम मध्ये आल्या होत्या, कारण जेव्हा सुरू झाल्या होत्या 1920 मध्ये आणि 1930 मध्ये त्या मुंबईच्या बाहेर मोजल्या जायच्या, वरळी, परळ वगैरे. पण 1990 पर्यंत तर त्या एकदम मुंबईच्या मध्ये होत्या आणि मोठमोठ्या मिल्स. तर या मिल्सची खूप जागा, आता सेंचुरी मिल बंद झाली. सेंचुरी मिल्स मध्ये तुम्हाला माहित आहे की VRS काय झालं, रिटायर होईपर्यंत संपूर्ण पगार दरवर्षी 3% वाढ. संपूर्ण पगार. आणि त्याच्यातला सर्वात यंग वर्कर किती वर्षाचा असावा? 21 वर्ष. म्हणजे 62 पर्यंत त्याला फुल पगार रिटायर होईपर्यंत 40 वर्षासाठी. पण ते का दिले एवढे पैसे? 50 एकर जमीन वरळीमध्ये, त्याचा भाव तुम्ही विचार करा. तर एवढ्या जमिनीचा प्रश्न येतोच तिकडे. तर तिकडे ऑफकोर्स सेटल केलं ते वर्करने. एवढ्या दिल्यानंतर मग कोण नाही म्हणणार, वर्कर पण लढायला तयार राहणार. तर म्हणाले की दरवर्षी 3% वाढ पगारामध्ये आणि रिटायर होईपर्यंत तुमचा पगार चालू आहे. बिर्लाने एक सेपरेट, ते बिर्लाची मिल होती, तर त्यांनी एक सेपरेट त्याच्यासाठी फंड बनवला. तो फंड बँकेत ठेवलेला आहे आणि त्याच्यातनं त्यांना आणि युनियन जसं सोडणार नाही त्यांना. तिकडे युनियन जे होतं सर्वश्रमिक संघटनेचं होतं ते एवढं तरी ते करतील. पण ते तोच प्रश्न नव्हे, हाच प्रश्न तिकडे परत रेमंडमध्ये आला. रेमंडमध्ये हा प्रश्न होता की रेमंडमध्ये तिकडची जमीन जी आहे, ऍक्च्युली सिंघानियाने तिकडे हॉस्पिटल बांधलं होतं, स्कूल बांधलं होतं. हे का बांधलं होतं? सिंघानिया फार मशहूर आहे किंवा त्याला त्याच्या आईचं नाव मोठं करायचं होतं ह्यासाठी नव्हे. पण सरकारने जेव्हा ती सगळी जमीन दिली, ती सगळी कवडीच्या मुलांनी दिली
आणि त्यांना सांगितलं होतं की जर तुम्हाला ही जमीन देतोय तर तुम्ही इकडे स्कूल बांधा आणि तुम्ही इकडे हॉस्पिटल पण बांधा. म्हणून त्यांनी बांधलेलं आहे. त्याला तिकडे संपूर्ण मोठा मिल वगैरे बनवायचा होता, त्याची कॉलनी बनवायची होती, ती जमीन त्यांना मुफ्त दिली. ही आत्ताच आम्ही एक केस केली बॉम्बे डाईंगची, मुंबईमध्ये दादरमध्ये. भाडं किती होतं संपूर्ण बॉम्बे डाईंगच्या मिलचं वर्षाचं? 1 रुपया. दरवर्षी 1 रुपया. पण तो भरायला पाहिजे 1 एप्रिलपर्यंत. हा, जागा तिकडे जास्त नव्हती, 15 एकर. नाही, मी जास्त नाही का, स्वदेशीची 50 एकर आहे. स्वदेशी मिल्सची 50 एकर. आणि तिकडे काय केलं, तिकडे युक्ती केली. टाटाची होती ना स्वदेशी मिल म्हणून. टाटा स्वतःला फार स्वदेशी मानायचे त्या काळामध्ये. 1875 मध्ये त्यांनी नाव दिलं होतं मिलला स्वदेशी. तर स्वदेशी मिल्समध्ये टाटांचे जे संबंधी आहेत, ज्याला आपण संबंधी म्हणतो, ते शापोजी पालनजी माहीत आहे. मोठं त्यांच्या आपसातलं भांडण पण झालं होतं. पण टाटांची मुलं शापोजी पालनजींच्या मुलींबरोबर लग्न करतात आणि व्हायस वर्सा, हे असं होतं चाललं आहे खूप पर्यंत. तर शापोजी पालनजींनी वेगळी एक कंपनी सुरू केली होती, ग्रँड व्ह्यू एस्टेट्स. ग्रँड व्ह्यू एस्टेट्सनी म्हटलं की ठीक आहे, आम्ही ती स्वदेशी मिल्स लिक्विडेशनमध्ये गेली, ती कंगाळ झाली, दिवाळ झालं त्याचं, आणि ती काढायची होती आणि ती विकून सगळी जागा कामगारांना पैसे देणे होते. तर ग्रँड व्ह्यू एस्टेट्सनी सगळे शेअर्स खरेदी केले. ते शेअर्स टाटाचेच होते, त्यांच्याकडूनच म्हणजे आपसातच त्यांनी दिले. आणि त्याच्यानंतर त्यांनी जितके दुसरे शेअर होल्डर्स होते, LIC वगैरे, त्यांच्याकडून कवडीच्या मुलांनी, कारण LICकडे लाखो शेअर्स होत्या, PFकडे लाखो शेअर्स होत्या, कारण PF वगैरे याच्यात पैसे टाकलेले असतात. त्या कवडीच्या मुलांनी हे सगळे शेअर्स घेतले, म्हणजे आपलेच पैसे PFचे. 30 रुपयात प्रत्येक शेअरचे आणि 5 रुपये प्रत्येक शेअरचे अशा भावाने घेतले. आणि ते म्हणाले की आता आमच्याकडे 52% शेअर झालेले आहेत. 52% झाल्यानंतर ते जितके क्रेडिटर्स होते, बँक्स वगैरे, त्यांना सांगितलं की बँक जर विकायला गेली तर तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे, तुमचे जे लोन्स आहेत ते आम्ही 10% खरेदी करतो. म्हणजे तुम्हाला 10 कोटी मिळायचे असतील तर आम्ही तुम्हाला 1 कोटी देतो आणि तुम्ही त्याच्यात आम्हाला असाईन करा तुमचं, तर ते घेऊन जा. मग राहिले कामगार. तर कामगारांचं काय केलं, तिकडे RMMSची युनियन होती. तर RMMSला सांगितलं की आम्ही कामगारांचे जे देणं आहे ते सगळं देऊन टाकतो 2004 पर्यंतच. जेव्हा मिल बंद झाली तोपर्यंत जितके पगार वगैरे होतात तो सगळा देऊन टाकतो. आणि RMMSला लीडर्सना काही दिलं असेल काय नाही माहीत नाही मला, पण परंतु ते अग्री झाले आणि त्यांनी साईन केलं. मग 750 वर्कर त्याच्यातले म्हणाले नाही आम्ही नाही घेतले. आणि त्यांना लालच देण्यासाठी कामगारांना सांगितलं की साईन करताच प्रत्येक कामगाराला 30,000 रुपये. म्हणजे ज्या कामगाराला 10 वर्ष काहीच मिळालेलं नाही आणि 10 वर्षापासून बाहेर आहे, तो म्हणाले ठीक आहे 30,000 जरी मिळतात ना, साईन करा. 2,500 मधून 1,500 साईन केले, 750 साईन नाही केले. ते आमच्याकडे आले. ते आम्ही केस लढली. ते म्हणाले शापोजी पालनजीला काय करायचं आहे, ते म्हणाले आता आम्ही कंपनी सुरू करणार. मला फार छान. पण ते म्हणाले आम्ही मिल म्हणून सुरू करणार नाही, बदलणार कंपनी. काय बदलणार? रिअल एस्टेट कंपनी. रिअल एस्टेट म्हणजे जमीन विक्रीची कंपनी. 50 एकर जमीन आहे ना, आणि कुठे जमीन? कुर्ल्यामध्ये, म्हणजे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जो झालेला आहे नवीन, त्याला लागून म्हणजे रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईन ओलांडली शापोजी पालनजीची जमीन स्वदेशी 50 एकर. 50 एकर जमिनीचा काय भाव असेल मुंबईमध्ये, बँड्रा कुर्लामध्ये? काही लोक म्हणतात 5,000 कोटी, काही लोक म्हणतात 15,000, काही लोक म्हणतात 35,000 कोटी, असे वेगवेगळे. 15,000 कोटी आपण ॲव्हरेज धरलं तर त्यांनी हे सगळे पैसे किती खर्च केले होते? शेअर्स खरेदण्यात, हे लोन्स खरेदी करण्यात जवळपास 100 कोटी खर्च. 100 कोटी खर्च करून त्यांनी 15,000 कोटीची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. पण आपण
आपण ती केस लढलो आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आपण जिंकलेलो आहोत की त्या कंपनीला जाऊ शकतो. कारण आम्ही म्हणालो की एकदा लिक्विडेशन झालं की मग शेअर होल्डर राहत नाही, मग ते शेअर होल्डर नाही, आणि ते आमचं मान्य केलेलं आहे. इकडे 92 मध्ये मुंबईमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला त्यात परत येताना मुंबईमध्ये म्हणून 92 मध्ये ती मागणी केली होती 90 मध्ये मिल्सच्या मार्फत, कारण मिल स्ट्राईक खतम झाला होता. 82 पासून मिल स्ट्राईक होता, 5 वर्ष आपण म्हणू शकतो, 87 पर्यंत काहीतरी चाललं होतं, मग बंद झालं. प्रश्न असा पडला की मिल वर्करचं काय होईल, मग मुंबईमध्ये या मिलच्या जमिनींचं काय करायचं. मग म्हणून मुंबईमध्ये एक प्लॅन बनवला होता की 3 भाग करायचे. जी वेकंट लँड होईल, जमिनी खाली जमिनी, खुल्या जमिनी मिलमधल्या, तर त्याचे 3 भाग करायचे. एक भाग मिल मालकाला जाईल. ॲक्च्युली माझं मत आहे की मिल मालकाला काहीच जायला नको, कारण त्यांनी 1 रुपया वर्षातून भाडं भरलेलं आहे त्या जमिनीसाठी. परंतु 1/3 भाग त्यांना द्यायचा. मग 1/3 BMC कडे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जशी तुमची PMC आहे तिकडे BMC असते, बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, त्यांना उघडी जागा म्हणजे गार्डन वगैरे जनतेसाठी काहीतरी हिरवळ जागा बनवण्यासाठी ग्रीन एरिया, आणि 1/3 भाग म्हाडाकडे, महाराष्ट्र हाऊसिंग, तिकडे घरं बनवायची, लो इन्कम ग्रुपसाठी घरं, आणि त्याच्यातली अर्धी घरं त्या मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मिळतील. म्हणजे सेम रेटवर जे दुसरं, पण अर्धी घरं त्यांना मिळतील त्यांना. तर हा कायदा बनवला. मग प्रश्न पडला की त्याच्यात खुल्या जमिनीचा 3 भाग करणार, म्हणजे खुल्या जमिनी म्हणजे काय नेमके. तर बॉम्बे हायकोर्टने म्हटलं खुल्या जमिनी म्हणजे मिल पाडल्यानंतर जितकी जमीन खुली होते त्याला खुली जमीन मानली जाईल. पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं नाही, जिथे ऑलरेडी मिलची जागा होती ती संपूर्ण मालकाकडे होती, आणि बाकीची जी जागा आहे म्हणजे पार्किंग स्पेस, रोड, त्याचे 3 भाग केले जातील. म्हणजे एवढी कमी जमीन मिळेल. तर हे सगळं चाललेलं आहे. तर आपण लढतोय ह्या सगळ्या गोष्टी. रेमंड्समध्ये प्रश्न तोच पडला. मग अखेरीस तिकडे ह्यांची युनियन होती गुलाब जोशी, तर ते सेटल केलं. कामगारांना थोडे फायदे झाले, गुलाब जोशींना थोडे जास्त फायदे झाले. मग मला माहित पण असो की नसो, हॅलो, मी विजय नरके, मुंगसुंग इंडस्ट्रीज कंपनी चाकण इथून बोलतो. माझा असा प्रश्न आहे की आपण जे 4 कायद्यात फक्त कामगारांचाच तोटा होणार या विषयावर बोललो आणि मालकशाहीचा फायदा होणार, पण ज्यावेळेस आपण शासनाला बोलायला जातो तर शासन पण आपल्याला सांगतं की वर्करचा किती फायदा होणार आहे. असं बोलणारच ना गव्हर्नमेंट आपल्याला की तुमचा काय फायदा आहे 4 कायद्यातून. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती भेटली तर बरं. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचं म्हणणं आहे फायदा होईल कामगारांचा. काय फायदा होईल ते म्हणतात की मी जसं म्हणालो की असो कॉन्ट्रॅक्ट, कॅज्युअल नोकऱ्या तरी मिळतील. आम्ही कायदा बनवला की सगळ्यांना परमनंट व्हायला पाहिजे, तर मालक फॅक्टरीज नाही उघडणार, असं त्यांचं म्हणणं आहे. समज त्यांचा वाद आहे, त्यांच्याकडून तर्क हा दिला जातो की जर सगळीकडे कामगारांना परमनंट बनवायला लावलं तर हे मोठमोठे भांडवलदार आपल्या देशामध्ये फॅक्टरीज नाही उघडणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही भांडवलदाराला कामगारांचं शोषण करायला दिलं नाही तर मग भांडवलदार इकडे निवेशच करणार नाही, म्हणून थोडं शोषण करायला द्यायला पाहिजे, आणि जितकं जास्त शोषण करायला देऊ तितकं जास्त नोकऱ्या येतील, कारण तितके जास्त पैसे, असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच्यात थिअरी असते, मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला, पण त्यांच्यामध्ये एक थिअरी असते. त्याला म्हणतात की ऑफकोर्स त्याला खूप मोठी मोठी नावं देतात. त्याला म्हणतात सप्लाय साईड इकॉनॉमिक्स, किंवा त्याला म्हणतात ट्रिकल डाऊन इफेक्ट. या ट्रिकल डाऊन इफेक्टबद्दल मला
ट्रिकल डाऊन म्हणजे काय की मोठमोठ्या भांडवलदारांकडे खूप फायदा झाला तर मग ह्याच्यातनं संपूर्ण समाजाचा फायदा. जर टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणींचा फायदा झाला तर त्याच्यामधून ते काय करणार आहेत? पैसे काय घरात खड्डा खोदून तिकडे ठेवणार आहेत का? नाही. मग ते समाजात टाकतील हा पैसा. तर त्याच्यातनं हळूहळू सगळीकडे खालपर्यंत तो पैसा पोचेल आणि म्हणून त्यांच्या फायद्यातनं सगळ्यांचा फायदा होईल. याला म्हणतात नवउदारवादी जे आपण पॉलिसी म्हणतो ना, ट्रिकल डाऊन. म्हणजे आपण कसं कधी तुम्ही आपण जे घरात हायड्रोपोनिक्स करतो वरून पाणी टाकतो आणि हळूहळू ते खालपर्यंत येतं ना, त्याला म्हणतात ट्रिकल डाऊन. हे पैशाचं होईल की वर सगळे पैसे दिले. पण ट्रिकल डाऊन इफेक्ट बद्दल एक जॉन केनेथ गॉल्ब्रेथ नावाचा एक इकॉनॉमिस्ट होता. फार कॅपिटलिस्टच होता भांडवलदार, परंतु तो थोडा चांगला होता. तो म्हणतोय ट्रिकल डाऊन इफेक्टला मी घोडा आणि चिमणीचं ची गोष्ट मला आठवते. घोडा आणि चिमणीची गोष्ट काय की तुमच्याकडे एक घोडा असेल आणि एक चिमणी असेल आणि तुमच्याकडे खूप चणे असतील तर सगळे चणे फक्त घोड्याला द्या, चिमणीला काहीच देऊ नका. एकही चणा नाही द्यायचा चिमणीला, फक्त घोड्याला खायला घालत जायचं. कारण अखेरीस घोड्याने जास्तच खाल्ले चणे, मागून जे टपकेल ना त्याच्यातनं चिमणी टपकून टपकून खाईल ना. तर ही त्यांची थिअरी आहे ट्रिकल डाऊन. की घोड्यालाच चालत जा, अंबानींना, अडाणींना सगळी सूट देत जा, त्याच्यातनं इंडस्ट्री वाढेल, उद्योग वाढतील आणि मागून जे टपकेल त्याच्यातनं कामगार टपकून टपकून खातील. हीच त्यांची थिअरी. नमस्कार सर, मी गणेश पिसाळ, हुंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमधून बोलतो. माझं एकच म्हणणं आहे की एवढे सुद्धा कामगारांच्या विषयी जे काही विरोधात कायदे होत आहेत याच्यामध्ये सगळाच वर्ग येणार आहे कामगारांच्या संमतीत असलेला. सगळ्यांचं जे उत्पादन आहे कमी होणार कालांतराने. आज किंवा उद्या या गोष्टीचा सगळ्या समाजावर परिणाम होणार आहे. कंपन्या जे काही उत्पादन बनवतील, आज मी ताकद ठेवतो की मी एक फोर व्हीलर घेऊ शकतो आणि त्यांनी फिरू शकतो. उद्या अशी परिस्थिती येणार की यांचं प्रोडक्शन कोणच येणार नाही, कारण परिस्थितीच तशी येणार आहे. आणि सरकारचं सुद्धा टॅक्स पेअर कमी होतील कालांतरानं. ह्या गोष्टीचा काही याच्यावर इफेक्ट होऊ नाही शकत का? म्हणजे ही एक युक्तिवाद म्हणून चालू नाही शकत का? हा युक्तिवाद कम्युनिस्ट 100 वर्षापासून करत आहे की भांडवलशाहीमध्ये ज्याला आपण ओव्हर प्रोडक्शन म्हणतो हे एंडेमिक आहे. हे भांडवलशाहीमध्ये ओव्हर प्रोडक्शन होणारच, कारण जितका तुमचा नफा आहे तितकं तुम्ही समाजात वाटत नाही. हे स्पष्ट आहे. हे जे इकॉनॉमिक्स आहे, तुम्ही जे मॅथमॅटिक्स सांगितलेलं आहे ते सगळं मानतात. पण मग अनेक आले. एक आला होता आपला काय म्हणतो आपण त्याला, ह्याचं इकॉनॉमिक्स किन्स जॉन मिल्टन किन्स. तर केन्सनी म्हटलं होतं की ह्याला एक सूट आहे की सरकारने खर्च करत राहायचं. सरकारने लोकांना, त्यांनी एवढ्या भाषेत सांगितलं होतं की खड्डे खोदायला पहिल्यांदा पैसे द्यायचे आणि मग त्याच लोकांना तेच खड्डे भरायला परत पैसे द्यायचे. म्हणजे त्याच्यातनं परत पैसे येतील लोकांकडे आणि लोक परत खरेदी करू शकतात. कारण ओव्हर प्रोडक्शन होत राहणार आहे त्यातून भांडवल. एक केन्सची थिअरी होती, पण ऍटलिस्ट ती थोडी डिमांड साईड होती. म्हणजे कामगारांकडे द्या पैसे. मग जे मॉनिटराईज आपण ज्याला म्हणतो मॉनिटरी थिअरी, हे मिल्टन फ्रीडमन वगैरे 1970च्या काळापासून ते द्यायला लागले. ती वेगळी थिअरी. ते हे थिअरी जी मी म्हणालो की कामगारांकडे देऊ नका हे पैसे. हेच पैसे सरकारने खर्च करायचे, पण ते अंबानी आणि अडाणींनाच द्यायचे.
म्हणजे मागून जे टप्पे मग ती सगळी थिअरी मी जी सांगितली. तर ही जी थिअरी सरकारनं कोणी सांगितलेली नाही असं नव्हे, आणि हे तर्क आपण करत राहतो. आणि हे फक्त आपण नव्हे, खूप मोठमोठे इकॉनॉमिक्स करत राहतात. आता रिसेंटली जयती घोषनी लिहिलेला आहे, आपला प्रभात पटनाईकनी लिहिलेला आहे, उत्साह पटनाईक लिहिते. तर हे सगळे लिहितात याच्याबद्दल की ह्यांनी काय पाहिजे. एवढंच नव्हे, रिसेंटली राहुल बजाजनी हे दिलेलं आहे की ह्याच्यातनं इकॉनॉमिक्सनी काय फायदा होणार नाही इव्हन मालकांना. स्पष्टपणे मांडले. हा? स्पष्टपणे हो, मांडले. त्यांनी राहुल बजाजनी पण मांडलेलं आहे. तर पण सरकार ऐकतंय का? सरकार डायरेक्टली त्यांना ऑर्डर येत आहे, डायरेक्टली अमेरिकेकडून, जनरल मोटर्स USA कडून त्यांना ऑर्डर येत आहे. तर हे ते ऐकत नाही. हे तर्क मी म्हणालो ना, सगळे आता इंडस्ट्रियलिस्ट आनंद महिंद्रा वगैरे म्हणत होते की ह्याच्यातनं हे जे बदल होत आहेत ह्याच्यातनं काय इव्हन इंडस्ट्रियलिस्टचा फायदा होणार नाही, कारण ह्याच्यातनं एकदमच अस्पष्ट झालेलं आहे सगळं. कुठला स्ट्राईक लिगल आहे, कुठला इलिगल आहे, काही स्पष्टता नाही या कायद्यामध्ये. तर ह्यामुळे ते पण बोलत आहेत. म्हणून तर्क देण्याचा प्रश्न राहिलेला नाही. तर्क देऊन आपल्याला एकच करावं लागेल की सरकार पाडू शकलो या तर्कांनी, तर बघूया आपण अजून 3 वर्ष आहेत याला. पण हा सरकार पाडून जे वेगळं सरकार येईल ते पण ते करणार आहे की नाही, तो प्रश्न आपल्याला विचार करावा. मग ऑफकोर्स क्रांती करून आपण वेगळं कामगारांचं राज्य स्थापन केलं वगैरे, ती वेगळी गोष्ट आपल्याला विचार करावा. तर नमस्कार, मी अमोल पाटील, WMI कोणीकरेन्सी एम्प्लॉयीकडून बोलतोय. तर आम्हाला एक तुमच्याकडून 3 गोष्टीची माहिती हवी की 300चा कायदा पास झाला, 300 कामगारांचा, त्याचा सविस्तर आपल्याला काय तोटा होणार आहे. दुसरी गोष्ट की 300चं कलम जे पास होते त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून राज्य शासनाला काय सजेस्ट केले. आणि चौथी गोष्ट, सर आमची फॅक्टरी जेजुरीला आहे. तिसरी गोष्ट, आमची फॅक्टरी जेजुरीला आहे आणि जेजुरीला फक्त प्रोडक्शन आणि थोडंसंच ऑफिस आहे. HR आणि HRचा काही लोक आणि आमचं सर्व्हिस हे बाणेरला बसतं आणि नॉलेज सेंटर जे आहे हे SP युनिव्हर्सिटीला हडपसरला बसतं. तर 232ची व्याख्या ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस ती फक्त फॅक्टरीपुरती मर्यादित राहील. ती कोणीकरेंच्या नावाने पुण्यात इतरत्र ऑफिस आहे त्या त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी लागू राहील. 232 नाही, 300. 300चा काय झालं, 232 नाही, त्यांची संख्या ती 232. मला वाटतं आम्ही 232 तेच विचारणार होतो. मग तुमचा पहिला प्रश्नाचं उत्तर द्यायची काय गरज असेल. आणि तुम्ही म्हणाला 100चा आम्हाला काय तोटा होणार आहे. 100चा नाही. 300चा होईल तर तोटा काय होणार आहे. तुम्ही 232 आहात ना, तर ते तुम्हाला कळलेलंच आहे काय तोटा होणार आहे. ते स्पष्ट आहे, ते काय सांगायची गरज नाही. दुसरा प्रश्न जो आहे की आपण काय करू शकतो त्याच्याबद्दल आंदोलन करावं लागेल. सगळीकडे करतोय आपण आणि करायचा प्रयत्न करतोय, पण लोक अजूनपर्यंत ज्या रीते रस्त्यावर यायला पाहिजे. आणि कारण माझी नोकरी राहणार नाही आहे, पण मी प्रयत्न करतोय असं तुमची जाईल. तुम्ही जास्त प्रयत्न केला पाहिजे माझ्याकडे. तर तो दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न जो तुम्ही म्हणालात की जेजुरीमध्ये वगैरे जे आहे त्याच्याबद्दल एक मोठी केस झाली होती अगोदर. सॉरी, याच्याबद्दल एक जेजुरीमध्ये वगैरे जे आहे त्याच्याबद्दल एक मोठी केस झाली होती, ज्याला SG केमिकलची केस म्हणतात. त्याच्यात म्हटलं होतं की हेड ऑफिस आणि फॅक्टरी या दोघांना एकच युनिट बांधलं जावं लागेल, एकच एस्टॅब्लिशमेंट म्हणजे एकच आस्थापना. तर तुम्ही तिघांना मिळून एक आस्थापना अशी आपण मांडू शकतो. म्हणजे तिन्ही मिळून 300पेक्षाच्या वर, पण 300पेक्षा वर वर्कमॅन त्याच्यात, म्हणून त्याच्यात पण मॅनेजर आणि सुपरवायझर मोजले जाणार नाही. त्याच्यात सर डिझाईन आहे, सर्व्हिस आहे, जे इंडिव्हिज्युअली काम करतात. आपण आर्ग्यू करू शकतो ते वर्कमॅन आहे, बघूया ते सगळं. मी तयारी करून ठेवा 300. पण ते सगळे मोजून तरी 300 होतात ना. जस्ट
आहे मोठा. सर माझं नाव माऊली रोकडे, विश्व कल्याण कामगार संघटना बजाज ऑटो, चाकणमध्ये काम करतो. तर आमचं 2013च्या दरम्यान आंदोलन झालेलं, संघर्ष होता, स्ट्राईक वगैरे झालं, स्टॉपेज झालेलं. त्या दरम्यान आमच्यातल्या 9 लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, पेंडिंग इन्क्वायरी टाकलेलं. त्याच्यामध्ये जे प्रोडक्शन रिलेटेड जे लॉस झाला असं त्यांच्यावरती चार्जशीट होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बाकीचे पण होते महाराणीचे वगैरे, तो विषय वेगळा. फक्त मला एवढं विचारतं की प्रोडक्शन रिलेटेडचं जे काही चार्जशीट आहे तर त्याचा 2013पासून ते आता 2021 चालू आहे. तर ती केस अजून इंडस्ट्रियल कोर्टामध्येच आहे किंवा काही केस तिथंच लटकत आहेत. तर ह्यासाठी जरा टेक्निकल काही माहिती मिळेल का, की जेणेकरून याच्याबाबत आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल? टेक्निकल माहिती याच्यात काही नाही आहे. हे आपल्या कोर्टाची दशा आपल्या देशामध्ये हीच आहे. आणि हे परत प्रश्न तोच येतो की सरकारला काय पाहिजे. आपल्या देशामध्ये शिक्षणावर जवळपास 1.5% 1.2% बजेट GDPचं फक्त वापरलं जातं शिक्षणासाठी. हेल्थसाठी, स्वास्थ्यासाठी फक्त 1% वापरला जातो. तर हे सगळं चुकीचं आहे. तसंच कोर्टांसाठी, आता एक कोर्टासाठी काय फार मोठा पैसा लागत, थोडा लागतो, कारण एक रूम घ्यावी लागते, 2-4 स्टाफ ठेवावे लागतात, एक स्टेनोग्राफर, एक क्लार्क त्यांच्याबरोबर मदत करायला, ही गरज आहे. पण एवढाच खर्च आहे. पण सरकार त्याच्यावर खर्च करणार नाही. सरकार खर्च करेल, जे कॉर्पोरेट टॅक्स आहे ते कमी करण्यावर खर्च करते. कॉर्पोरेट टॅक्स मागच्या काही वर्षांमध्ये 35% म्हणजे जे सरकार कंपन्यांवर टॅक्स लादला जातो तो व्यक्तींपेक्षा फार कमी असतो. एक ध्यानात ठेवा की व्यक्तींकडे 30-40%, 45% पर्यंत पण व्यक्तींवर टॅक्स जातो. परंतु कॉर्पोरेट्सवर पहिल्यांदा 35% असायचा, आता 22.5% पर्यंत आलेला आहे टॅक्स कॉर्पोरेट. मग आपण सगळे नोकऱ्या सोडून शेअर मार्केटमध्ये जाऊ, नाही करू शकतो. मग तेच करायचं आहे आपल्याला. पण शेअरचे भाव ऑफकोर्स वाढले आहेत, खूप वाढलेले आहेत, काय आभाळ. पण शेअरचे भाव फक्त याच्यामुळेच वाढत नाही. शेअरचे भाव त्यांना वाढवायचे असतात तेव्हा लिटरली पतंगासारखे ते उडू शकतात आणि ते करतात देखील. तर ही परिस्थिती आहे. आणि आपल्याला केव्हाही म्हणजे कोर्टावर जास्त कोर्ट्स असायला पाहिजे. जास्त आहे. तुम्हाला माहित आहे अमेरिकेमध्ये 1 लाख लोकसंख्येच्या पाठी 185 कोर्ट असतात. 1 लाख लोकसंख्येसाठी 185 जजेस असतात अमेरिकेत. इंग्लंडमध्ये 100च्या आसपास असतात. इंडियामध्ये किती असतील? 1 लाख लोकसंख्येपोटी 13 जज. नाही 13 मधून पण अर्ध्या अधिक 50% वेकंट आहे, बंद पडले. म्हणजे 6 जज. म्हणजे अमेरिकेमध्ये स्पष्ट आहे, म्हणून गणित स्पष्ट आहे. तिकडे 180, आपले 6, म्हणजे 20 पटीने जास्त आहे तिकडे. तर ज्या केसला तिकडे 1 वर्ष लागेल 30 पटीने जास्त. बरोबर. 6 गुणिले 30 म्हणजे 180. बरोबर. म्हणजे ज्या केसला तिकडे 1 वर्ष लागेल त्या केससाठी इकडे 30 वर्ष लागतील. साहजिक आहे, स्पष्ट आहे. म्हणजे हे गणित आहे, याच्यात काही चूक नाही. केसेस तेवढ्याच येतील ना. लोकांमध्ये वाद होतात, विवाद होतात. ते काय अमेरिकेमध्ये जास्त वाद करतात का, भांडतात आपसामध्ये, की आपल्यामध्ये आपण कमी भांडतो असं आहे का? उलट आपल्या देशामध्ये धर्म, जात या सगळ्या गोष्टींमुळे जास्तच होतात विवाद. पण जजेस कमी होतात. मग काय होतं? तेच होणार आहे. तर आपण सरकारकडे मागणी केली पाहिजे की जास्त कोर्ट असायला पाहिजे, जास्त आहे. पण मी हे कधी सांगायला घाबरतो, कारण लोक म्हणतील हा साधा वकील आहे, त्याला जास्त काम पाहिजे, पण म्हणजे जास्त ह्या सगळ्या गोष्टींवर जे समाजात कल्याण आणेल, जे खरोखर समाजात एक शांतता आणेल, या गोष्टींवर खर्च कमी केला जातो. आणि ज्या गोष्टींवर खर्च करू नये त्याच्यावर जास्त खर्च केला जातो.
ऑफकोर्स याच्याबद्दल खूप वाद होऊ शकतात, पण मला वाटतं की डिफेन्सवर आपला खूप जास्त खर्च होतो. आपण जे लोन्स घेतोय त्याच्यावर खूप जास्त आपण खर्च करतोय. जे लोन्सवर आपण व्याज देतो आणि हे लोन्स कोणासाठी घेतो? मोठमोठ्या भांडवलदारांसाठी घेतो आपण विदेशात बघतो, पण त्याच्यावर व्याज खूप मोठ्या प्रमाणात आपण ते पैसे करतो. आणि आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो. इन्कम टॅक्स हा देशातल्या टॅक्सेसचा 2% 3%च असतो. इनडायरेक्ट टॅक्स जो आपण भरतो, म्हणजे आपण काही खरेदी करतो, आपण एक काड्याची पेटी पण खरेदी केली की त्याच्यावर आपण टॅक्स भरतो. आणि आजकालचं GST आहे सगळ्याच गोष्टींवर. मला दिसतंय कुठलीही गोष्ट तुम्ही हॉटेलमध्ये गेलात की वर GST लावलं जातं. तर हे सगळे टॅक्स आपण नमस्कार, माझं नाव विकास करके. व्यासपीठावरील सर्व चळवळीतील कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व नेते मंडळी, आता जरा बरं वाटलं असेल. व्यासपीठावरील सर्व चळवळीतील कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व नेते मंडळी, आता जरा बरं वाटलं असेल. कारण नेतेच कार्यकर्त्यांना कामाला लावतात. नेते मंडळी कार्यकर्त्यांना कामाला लावतात. व्यासपीठावरील जे चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांचं वय किती आहे, आपलं वय किती आहे? कारण ते कार्यकर्ते आहेत, त्यांचा अर्थ त्यांना जास्त वेगळा शब्द वापरत नाही आता, पण त्यांना जास्त काळजी आहे आपली, म्हणून ते करतात. तर या सेशनच्या अनुषंगाने माझा सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न होता की कामगार कायदे, सरांनी सांगितले की कामगार कायद्यात बदल हे मार्कांना हवे होते आणि ते आले. आपल्याला मोदी हवे होते, तेही आले आणि कामगार कायदे आहे. आता आपल्याला काय करायला पाहिजे? जर सरकार अशा ॲक्शन घेत असतील तर आपण रिॲक्शन द्यायला पाहिजे का करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायला पाहिजे? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण ज्या राज्यात काम करतो, आपण ज्या सेगमेंटमध्ये काम करतो, आपण पुणे बेल्टमध्ये काम करतो, तर आपले हे कर्तव्य आहे की आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जाब विचारायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्रित जाऊन, की आत्ता कामगार कायद्यात चेंजेस झाले, तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करता. सामाजिक शांतता, औद्योगिक शांतता ठेवण्याचं काम फक्त कामगारांचंच आहे का? ते या नेते मंडळींचं सुद्धा आहे. कारण प्रत्येक घरात एक कामगार आहे आणि त्या नेते मंडळींना निवडून देण्याचं, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम जर आपण करणार असू, आणि ज्या वेळेला मी पहिल्यांदा पण सांगितलं की पूर्वी कामगार संघर्षाला तयार व्हायचे, पान पडलं तर आभाळ पडलं असा भास करून सगळीकडे संघर्ष व्हायचा आणि सरकार नमायचं आणि थोडंफार जे काय टिकून राहिलं ते त्यामुळे राहिलं. आता परिस्थिती अशी निर्माण झाल्या की आभाळ पडलं तरी कुणाला फरक पडलेला नाही. कारण शेतकरी आंदोलनात उतरले, कारण त्यांची शेती किंवा त्यांच्या मंडया बंद झाल्या म्हणून. मग आपण आपली सॅलरी बंद होईपर्यंत किंवा आपल्याला टर्मिनेट करेपर्यंत आपण गप्प बसायचं का? आता लढा देत आहेत. जनरल मोटरचे सन्माननीय अध्यक्ष इथं आहेत, त्यांचे जनरल सेक्रेटरी आहेत संदीप भेगडे आहेत, राजेंद्र पाटील आहेत, आपले कॉम्रेड आशिष शिंदे खूप मोठा संघर्ष करतात, खूप मोठा लढा देत आहेत. पण त्यांच्या मागे आपण ठामपणे उभे राहतोय का? आपण फक्त वैयक्तिक बघतोय, पण पुढची पिढी यामुळे बरबाद होणार आहे. तर सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे, ॲक्च्युली हे जे काम आहे असा चळवळीचं किंवा संघर्षाचं किंवा
ह्या कामगार नेत्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं किंवा लढाईसाठी प्रवृत्त करण्याचं हे जगदाळे साहेबांचं आहे. पण तुम्ही सुद्धा कॉम्रेड आहात, तुम्ही सुद्धा कामगार नेते आहात आणि वकील सुद्धा आहात. तर माझी विनंती आहे की नेमकं काय करायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे का टेक्निकल लढाई लढायला पाहिजे. टेक्निकल लढाई लढायची जर म्हटलं तर आपल्या भारतीय राज्यघटनेत कलम प्रकरण 3 मध्ये 13 पासून 35 पर्यंत आपल्याला काय मिळाले किंवा आपण काय करायला पाहिजे हे सगळं आहे. आणि हे सगळं फ्रेंच राज्यघटना आहे त्याच्यातून आले. पण आपण ते कधी बघत नाही. आपले मूलभूत अधिकार काय आहे, घटनेनं असं सांगितलं की कायद्यापुढे सगळे समान, पण असं चित्र नाहीये. कारण एक महिनाभर वारी करून गेलेला वारकरी ज्यावेळेला पांडुरंगाच्या दाराजवळ जातो त्यावेळेला मुख्यमंत्री महापूजा करतात. मग कायद्यापुढे सगळे समान आहेत, कायद्यापुढे सगळे समान आहेत. रस्त्यानं जाताना ॲम्ब्युलन्सला रस्ता द्यायला पाहिजे, जागा द्यायला पाहिजे, वाट करून द्यायला पाहिजे, कारण तिथे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असतो. पण ज्या वेळेला एखादा मंत्री रस्त्यावरून जातो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना बाजूला फेकाडलं जातं. असं का? मग त्यावेळेला आपल्याला समान अधिकार आहे का, कायद्यापुढे सगळे समान आहेत का, असा प्रश्न. पण हा प्रश्न आपल्या मनात कधीच निर्माण होत नाही, कारण आपलं घर जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत आपल्या हातात पाण्याची बादली येणार नाही. आणि म्हणून संघर्ष किती टोकाला जाऊन करायला पाहिजे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे फाशीला गेले, त्यांना त्यांच्या वैयक्तिक काहीच प्रॉब्लेम नव्हता, ते देशासाठी गेले. पण ती स्ट्रॅटेजी, ते चैतन्य आजच्या लोकांच्यात नाही आहे. सर त्याचं मुख्य कारण असं आहे की मी जर गेलो, माझं जर काय झालं, आता आशिष शिंदे लढतायत, संदीप भेगडे लढतायत, राजेंद्र पाटील लढतायत, त्यांचं काय बरं वाईट झालं तर त्यांच्या कुटुंबियाचं काय. तर पुणे जिल्ह्यामध्ये 25 ते 30 लाख कामगार असतील. खरी आकडेवारी श्रोते साहेबांना आमच्या माहिती असेल. प्रत्येकानं जर 1 रुपया काढला ना, 1 रुपया, तर 25 लाख रुपये जमा होतील प्रत्येक कामगारांना. मग तो संघटित कामगार असू द्या, असंघटित कामगार असू द्या किंवा कुठलाही कामगार असू द्या, 1 रुपया काढला आणि अशा 1000 केसेस जरी झाल्या तर आपले 1000 रुपये जातील. पण 1000 कुटुंबांना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळतील आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंची नवीन फौजच तयार होईल. पण असं आपण का करत नाही. सर मी 1 मेच्या आमच्या ऑनलाईन जो कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण जे पुणे जिल्ह्यात जे नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमदार, खासदार आहेत, त्यांच्याकडे मोर्चे नेऊ आणि कामगार कायदे काय आलेत आणि आम्हाला काय अपेक्षित आहे. आम्ही सगळ्याच कामगार कायद्याच्या विरोधात जाणार नाही, पण 300चं जे आता नवीन कलम येते किंवा आम्हाला संप करण्याचा आमचा फंडामेंटल राईट्स आहे, आमचा मूलभूत अधिकार आहे. व्यवस्थापन करत असताना सगळे फंडामेंटल राईट्स आपल्याकडे ठेवून येतं, युनियनकडे ते काहीच राहत नाही. तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे जोपर्यंत या नेत्यांना कळत नाही तोपर्यंत काय उपयोग होईल असं मला वाटत नाही. तर या विषयी आम्हाला मार्गदर्शन करावं. एक सेशन में जनता ने करने ही वाले हैं और बहुत साल से बोल रहे हैं, नहीं हो रहा है ना, प्रॉब्लम उधर है. म्हणजे एक स्पष्ट झालं, फक्त बोलून होणार नाही. बरोबर. प्रश्न हा आहे, ऍक्च्युली हा फार मोठा प्रश्न आहे आणि मला पण कधी कधी पडतो की आपल्या देशामध्ये अजूनपर्यंत एवढी मोठी आंदोलनं का नाही होत. आता फ्रान्समध्ये मी मागच्या वर्षी ऐकलेलं होतं आणि ते खरोखर आहे. ऑफकोर्स तिकडे मी गेलेलो होतो, बघितलं की 10-10 लाखाचे मोर्चे निघतात. 1 मिलियन तर असा नहीं सेवा है. ये जिले जो हुआ था उनका, जो येलो वेस्ट पहन के लोग रास्ते पे निकले थे कॉर्पोरेटायझेशन के खिलाफ, तर त्यावेळेला लाखो लोक देशभरात रस्त्यावर. मग ऑफकोर्स कोविड आल्यामुळे ते बंद झालं आंदोलन, पण तिकडे होतं. इंग्लंडमध्ये नवीन, तिकडे फ्रान्समध्ये तसाच एक नवीन कामगार कायदा आला होता, लुआ दे प्रेमियर शोमाज, मतलब फर्स्ट वेळेला जेव्हा कामगार कामावर लागतो, म्हणजे 26 वर्षापेक्षा कमी जो कोणी कामगार असेल तो कधी परमनंट होऊ शकत नाही. असंच कायदा हायर अँड फायरसाठी, म्हणजे त्याला कामावर घ्या आणि काढून टाका. इंग्लंडमध्ये जो आपल्याकडे आता कायदा लागू करतायत नीम सारखा, ट्रेनी म्हणून, ट्रेनीला मोजलं जाणार नाही. नीममध्ये आपण जी केस केलेली आहे आता की ट्रेनीला वर्करमध्ये मोजलं जाणार नाही, त्याला काही कामगार कायदे लागू होणार नाही. तर 15 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये तसाच कायदा आला ट्रेनीजसाठी, अप्रेंटिससाठी. आणि तिकडे ऑक्सफॅमनी जी स्टडी केली त्याच्यातनं माहीत पडलेलं आहे की ट्रेनीचं सरासर वय 45. म्हणजे हे ट्रेनीज नव्हते, फक्त कॉन्ट्रॅक्टवर ठेवलेली माणसं होती नीम खाली,
ट्रेनीचं नाव दिलं होतं, कारण त्यांचं सरासरी वय 45. तर हे सगळं जे चाललेलं आहे, पण तिकडे आंदोलनं होतात, लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर निघतात, इव्हन कामगार. इकडे आपण या संख्येने कधी, आपण ऑफकोर्स, मी जेव्हा तिकडे 1-2 वेळा गेलेलो आहे काही कॉन्फरन्स अटेंड करायला, तर मला विचारतात, अच्छा आम्ही ऐकलं की 20 कोटी लोक स्ट्राईकवर गेली होती मागच्या वेळेला जेव्हा स्ट्राईक झाला होता, ऑल इंडिया स्ट्राईक. हे सगळे लिहून देतात, पण 20 कोटी कामगार काय खरोखर गेलेले आहेत? 26 नोव्हेंबरला 20 कोटीचा फिगर आला होता. काय 26 नोव्हेंबर वगैरे काय, हे आपले युनियन लीडर लिहून देतात तिकडे 20 कोटी गेले होते. पण 20 कोटी, मला प्रश्न पडला असा की 20 कोटी जर गेले स्ट्राईकवर, म्हणजे प्रत्येकाचे 5 जणांचा परिवार जर आपण पकडला, म्हणजे या देशातले 100 कोटी लोक स्ट्राईकवर आहेत. परिवार करून शक्यच नाही. म्हणजे मग या देशामध्ये फक्त कामगारच आहेत, या देशामध्ये कोणी शेतकरी वगैरे, कारण संपूर्ण देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, त्याच्यात मुलं बाळं सोडली तर 100 कोटी पण नाही आहे. तर हे सगळे चुकीचे फिगर दिले जातात. पण आपण रस्त्यावर आलो बघितलं तर फार क्वचित मी लाख लोकांचा पण मोर्चा बघितलेला आहे, फार क्वचित. म्हणजे दिल्लीमध्ये 2004 मध्ये 2005 मध्ये एकदा झाला होता कामगारांचा, तेव्हा बघितलेलं आहे. नाहीतर मला नाही वाटत की, आणि डॉक्टर सामंतच्या वेळेला काळात 1-2 वेळा असे मोर्चे झाले होते मोठे गिरणी कामगारांचे वगैरे, पण त्याच्यानंतर मी पाहिलं नाही. तर हे का, मला हा प्रश्न पडतो. मला खरोखर वाटतंय, मी माझं मत तिकडे मांडतोय, आता सगळ्यांना ते पचेल की नाही माहीत नाही, पण आपल्या देशामध्ये एक तर धर्माचा पगड एवढा असतो, आणि मग धर्म, जात ह्या सगळ्या गोष्टींवरून आपण एकमेकाशी एवढे दूर आहोत, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या युनियनमध्ये पण परिणाम असतो. याच्यात गट होतात, याच्यात हे होतात, असं मला तरी वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या देशामध्ये जितका होतोय, ह्या दुसऱ्या देशांमध्ये होत नाही, म्हणून आपल्या देशामध्ये एवढी लोक एकत्रित होण्यामध्ये कमी पडतात. पण हे फक्त माझा विचार आहे, याच्याबद्दल तुम्ही काय, आणि तुम्ही मला विचारलं की ह्याच्यावर उपाय काय, तर माझ्याकडे काय गोळी आहे रामबाण की घ्या आणि आता असं नाही. आपल्याला खरोखर विचार करावा लागेल की आपल्यामध्ये ती त्या तऱ्हेची एकीका नाही. आपल्यामध्ये अजूनपर्यंत खूप प्रश्न असतात, कारण ऑफकोर्स भारत देश हा एक फार मोठा प्रयोग आहे. इकडे 28 तऱ्हेच्या भाषा आहेत, इकडे वेगवेगळे जाती आहेत, इकडे वेगवेगळे धर्म आहेत. म्हणजे दुसऱ्या फार कमी देशांमध्ये एवढी विविधता आहे. पण या विविधतेचा आपण फायदाही करू शकतो किंवा त्याचं नुकसानही होतं. जर आपण खरोखरी या विविधतेतून सगळ्यांना एकत्रित बनवण्याचा प्रयोग यशस्वी करू शकलो, तर मग आपण खरोखरी देशासमोर, जगासमोर एक असा प्रयोग दाखवू शकणारे, एक ऐसे मिसाल दिखा सकेंगे जो दुनिया भर में जो जगमगाए. पण त्याचा उलट परिणामही होऊ शकतो. या विविधतेमुळे जर आपल्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या मनात जर फूट पडायला लागली, तर मग त्याचा परिणाम वेगळा. तर ह्याच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. अपने को एकता बनानी चाहिए. नहीं तो धर्म ने, भाषा के नाम पे मैंने देखा है कई जगहों पे यूनियंस में फूट पड़ता है कि ये हिंदी लोग एक जगह पे, मराठी लोग एक जगह पे. होत आहे, खरोखर आहे. आणि मग मालक फायदा घेतो, एकाच्या विरोधात दुसऱ्याला लढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खरोखरी आपल्या देशामध्ये खूप प्रॉब्लेम्स पण आहेत, पण ह्याचा आपण फायदा पण घेऊ शकतो खरोखर. पण ह्याच्यामध्ये खूप सतर्करित्या आपल्याला काम करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये काम करून आपण करू शकतो मला वाटतं. आणि मला वाटतं असा काळ येतोय जिथे आमचं, तर जसं तुम्ही म्हणालात, ऍक्च्युली तुम्हाला माहित नाही, माझे सगळे केस काळेच आहेत. मी मुद्दाहून सफेद करतो, नाही तर कोणी केस देणार नाही. लोक बच्चा समझते नहीं, मजाक कर. पर हमारे तो सब सफेद हो गए बाल, पर तुम लोग कोई भी सफेद बाल नहीं दिख रहा है, तो तुमको लड़ना पड़ेगा.
इन लोगों का लीडरशिप है। हम लोग लीडरशिप किए और एक तरीके से मैं स्पष्ट बोल रहा हूँ, हम फेल हो गए। अभी तक जो करना चाहिए था वो नहीं कर पाए। तो हमारी गलतियों से सीख के तो आपको करना पड़ेगा। हमारे जो सिखा रहे हैं वो मत सीखिए, पर एटलीस्ट हमारी गलतियों से सीख के आपको आगे बढ़ना है। तो ये मैं सोच रहा हूँ अपने देश के बारे में कि क्या है, और जो आप बोले वो बहुत ही सही है। आप दोनों जो बोले कि अपने अभी वो बोले कि 25, ये जो आइडिया बहुत अच्छा है कि 23 तारीख से चालू ही रखें, पर वो कितना लोग अग्री होंगे। अभी मैं यहाँ तक सोच रहा हूँ कि हम यहाँ पे बैठे हैं, एक श्रमिक एकता महासंघ में TUCI का जनरल सेक्रेटरी हूँ ऑल इंडिया का, लेकिन दोनों मिलकर भी इतना बड़ा नहीं है जितने जो बड़े बड़े यूनियन है अपने देश में, ये ITUC, C2 वगैरह, वो क्या कर रहे हैं। वो अभी तक जिस तरीके से रास्ते पे उतरना चाहिए था, मैं उनसे भी बात करता हूँ, वो बोलते हैं हाँ हम करेंगे हम, पर अभी तक वो तरीके से जम नहीं रहा। ये क्यों नहीं जम रहा है, बहुत से कारण है। उसमें आपस में झगड़े हैं, कहीं पे इलेक्शंस होएगा तो इमीडिएटली जो एकता बनी है वो खत्म हो जाती है पार्टी के नाम। इसलिए मैं तो मानता हूँ कि यूनियन में पार्टी वगैरह का क्या जरूरत है। यूनियन में हर एक को अधिकार रहना चाहिए अपने अपने पार्टी को सपोर्ट करने का, लेकिन यूनियन खुद ब खुद किसी भी पार्टी से, एक पार्टी से जुड़ा हुआ नहीं रहना चाहिए, ये मैं मानता हूँ। तो anyway, अपने को इस तरीके से मानना है, करना है। मैं इससे ज्यादा कुछ और उपाय इसके आगे क्या हो सकता है, अपनी एकता बढ़ाने का, कैसे बढ़ाने का, वही देखना है। यही मैं उपाय बोल सकता हूँ, दूसरा कोई उपाय नहीं बोल सकता। सर एक प्रश्न होता, मी संदीप उभे, गोसेको इंडिया एम्प्लॉईज युनियन समाजवाडी यांचं प्रतिनिधित्व करतो. मला असं म्हणायचं होतं की आत्ताच्या चर्चेअंती एकच गोष्ट लक्षात येते की आपल्याला संघर्ष करावा लागेल. तो करावाच लागणार, ते आठवड्यात सत्य आहे. तर मला असं म्हणायचं की आता सध्या कामगारांमध्ये ती चेतना दिसत नाही. प्रत्येकजण फक्त कंपनी, घर, बायको याच्यातच गुंतलेला आहे आत्ताच्या सध्याच्या कंडिशन. मला असं वाटतं की श्रमिक एकता संघाकडे लोक येतात फक्त पगारवाढीसाठी. तर श्रमिक एकता संघटनेकडून खूप प्रेशर पाहिजे या युनियन. अगदी बरोबर आहे. एक मला ह्याच्यात बोलायचं आहे. मला एकच बोलायचं, अगदी बरोबर आहे की मला वाटतं की पॉलिटिकल पार्टीशी युनियन जोडलेलं नसावं, पण युनियनला एक पॉलिटिकल अस्तित्व असायला पाहिजे. म्हणजे युनियनला एक पॉलिटिक्स म्हणजे पार्टीचं नव्हे, परंतु आपलं ध्येय काय आहे, आपण कामगार वर्गासाठी लढतोय आणि कामगार वर्गासाठी आपण काय करणार आहोत ह्या रीते लढायला पाहिजे, फक्त पगारवाढीसाठी नव्हे. ते बरोबर आहे. कारण निम्म्या रात्री ज्यावेळी सरांना कॉल करतात सर्व, तर त्यावेळी तरी त्यांना कळायला पाहिजे की समजा उद्या आपल्याही घरावर वेळ येणार. मला बोलायचं एकच मिनिट सर. आता विकास करपेंनी खूप चांगल्या पद्धतीने मांडले, तुम्ही पण तेच प्रश्न विचारले, तर त्याच्यावरती मला थोडंसं साहेबांच्या मार्गदर्शनाला अनुषंगून काही गोष्टी सांगायच्या की प्रत्येकाला वाटतंय की आज संकट येणार आहे आणि एकत्र उभं राहायला पाहिजे, पण जेव्हा उभे राहायची वेळ येते तेव्हा पाठीमाग लोकच दिसत नाही. तर मानसिकता बदलणं गरजेचं आहे आपल्या प्रत्येकाची. आज इथं बरेच जवळपास 100, 125, 150 लोक इथे दिसतात. मानसिकता बघा. महासंघाच्या वतीने आता एक कोविड येण्याच्या अगोदर बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केले गेले आणि महासंघाची परिस्थिती प्रत्येकाला माहितीच आहे. जसं तुम्ही सांगितलं की महासंघाचा दबाव पाहिजे, दबाव टाकायला गेले की लोक लांब जातात, कुणी जवळ येत. म्हणजे जेव्हा आम्ही हे ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करत होतो, त्या ट्रेनिंग प्रोग्राममधलं लीडर घडवण्याचं काम करत होतो आणि त्या संदर्भात महासंघाची परिस्थिती अगदी सक्षम नसल्यामुळे काही फीज घेत होतो आम्ही. तर एवढी गर्दी कधीच जमली नाही. आम्हाला जमवायला लागायची गर्दी, 5-50 लोक यायचे आणि त्याच्यामध्ये आम्हाला पदरचे पैसे टाकायला लागायचे जेव्हा बाहेरचे आम्ही काही मार्गदर्शक आणत त्यावेळेस. आज बघा मानसिकता बघा, फुकटचं ट्रेनिंग प्रोग्राम आहे, खूप लोक आले, जे ॲफिलेट आहेत ते पण आले, जे ॲफिलेट नाहीत ते पण आले. येऊ देत, यायला पाहिजे, शिकले पाहिजे, पण जे संकट दिसते, जे तुम्ही ऐकायला आलेले आहेत त्या अनुषंगाने तुम्ही किती जणांनी तुमच्या मेंबर्स लोकांना सांगितलं की महासंघाने असा एक प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तिथं चाललो, तिथून शिकून आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार आहे आणि सांगून आपण एकत्र येऊन संघर्ष करायचा आहे गव्हर्नमेंट विरुद्ध, ह्या कायद्यांच्या विरुद्ध. किती जणांच्या सभासदांना तुम्ही सांगून आले, तर खूप थोड्या म्हणजे कमिटीतल्या लोकांनाही माहिती असेल की असा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. तर ही मानसिकता, एक मिनिट माझं होतं, ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आज तुमचं
फक्त नेते मंडळी येणं उपयोगाचं नाही. तर नेते मंडळाच्या मागे जी सभासद मंडळी उभी आहेत ती सभासद मंडळी सुद्धा त्याच सिरियसनेसने याच्यामध्ये सामील होणं गरजेचं आहे. 26 नोव्हेंबर 2020ला आपण कलेक्टर ऑफिसला एक संप केला होता, महासंघाने आव्हाने केलं होतं. आज महासंघाची जर सभासद संख्या बघितली तर जवळपास 10,000च्या पुढेच आहे. आयटक, इंटर, C2 अशा काही नॅशनल संघटना पण त्याच्यामध्ये सामील झाल्या आणि बाकीचे इतर लोकल फेडरेशन पण होते. किमान 50,000 लोक येणं अपेक्षित असताना तिथं 500 लोक पण नव्हते. तर हे फेल्युअर कोणाचं आहे? हे फेल्युअर नेते मंडळींचं पण आहे आणि सभासदांचं पण आहे. सगळ्यांना वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी आम्हाला मार्ग मिळाला पाहिजे, हे कायदे थांबले पाहिजेत, आमच्या नोकऱ्या टिकल्या पाहिजेत, आमच्या मुलांना मिळाल्या पाहिजेत. पण जेव्हा रस्त्यावरती उतरण्याची वेळ ती तेव्हा येत नाही. तर तिथं नेते मंडळी कमी पडतात लोकांपर्यंत पोहोचायला. आणि जरी पोहोचली तरी लोकांची मानसिकता नाही. लोकांची मानसिकता मी जर कंपनी सोडून गेलो तर माझा अटेंडन्स आहे, माझ्या राजा जाते, माझं नुकसान होईल. जोपर्यंत तुम्हाला तुमचं नुकसान टाळून जो संघटनेला पूर्णपणे पाठिंबा देत नाही तोपर्यंत हा संघर्ष कुठेच दिसणार नाही आणि त्याचे परिणाम होणार नाही. आणि जर इथे येऊन फक्त आपण हळहळ व्यक्त करणं किंवा हे व्हायला पाहिजे किंवा साहेबांसारख्या लोकांना आपण रामबाण उपाय विचारत असेल तर ते रामबाण उपाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक संघ येऊन पुढे यायला पाहिजे आणि रस्त्यावरती आंदोलन सरकारला दिसलं पाहिजे. ते करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची. साहेब येथील मार्गदर्शन करतील पण त्या मार्गदर्शनात काय घ्यायचं हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. आणि भविष्य इतकं अवघड आहे की खरोखर संघटना संपणार आहेत. आता पुढच्या 3-4-5 वर्षामध्ये संपूर्ण झाले. जसं साहेबांनी सांगितलं की 2025 पर्यंत संघटना राहणार नाही, तर मला तर वाटतं त्याच्या आधीच झाले. फिक्स्ड एम्प्लॉयमेंट आल्यानंतर मला नाही वाटत की आपली परवानगी राहील. तर त्या अनुषंगाने आपण आपल्या सभासदांना शहाणं करणं गरजेचं आहे आणि त्यांना रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे. सभासद म्हणतो संघटनेचे पदाधिकारी जातील आणि पदाधिकारी म्हणतील जे नाईट लाईन पदाधिकारी ते जाऊन संघर्ष करतील. म्हणजे पूर्ण कमिटी सुद्धा आज तिथं यायला तयार नाही की जेणेकरून 20 नोव्हेंबरचा आमचा जो संप होता 500 लोक नव्हते कलेक्टर ऑफिसला. विचारा पवार साहेबांना 500 लोक. तर हे कुठं चित्र बदलणं गरजेचं आहे. इथे येऊन फक्त प्रश्न विचारणं आणि हळहळ व्यक्त करणं हे महत्वाचं नाही. तर त्या अनुषंगाने आपल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम आता या लीडर लोकांनी करणं गरजेचं आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. धन्यवाद. प्रश्न असा आहे की लोकांची जागृतीच्या संदर्भात आता प्रश्न चालू आहे. तर आम्ही 2009च्या आसपास एक म्हणजे ऐतिहासिक संप केला होता कॉन्ट्रॅक्ट लेबरसाठी त्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली. आणि त्यावेळेला सर्व संघटना म्हणून आर्थिक आणि सगळी मदत भेटली. पण ज्यावेळेला इंडिव्हिज्युअली आम्ही बाहेर लोकांना सांगत होतो की अशा संदर्भात आम्ही संप करतोय तर म्हणजे नुसतं प्रतिनिधी प्रशिक्षित होऊन चालणार नाही. खालची जनता बी तेवढी प्रशिक्षित झाली पाहिजे, त्यांनाही त्या प्रश्नाची तेवढी जाण झाली पाहिजे. त्या लोकांना जर प्रश्न आम्ही विचार केला तुम्ही कशासाठी संप करताय, अशा कॉन्ट्रॅक्ट लेबर परमिट करण्यासाठी संप करतोय, काय वेळ काय तुम्ही तुमचं बघा. अशी ज्यावेळेला मानसिकता ह्या मानसिकतेतून सगळे कामगार ज्यावेळेला आपण बाहेर काढणं आता गरजेचं आहे. दुसरा प्रश्न माझा सर असा आहे की आता नवीन कामगार कायदे आलेले आहेत. 44 कायद्यातून 4 लेबर संदर्भात हे झाले आणि ते कामगार समजा 3ऱ्या सूचीमध्ये हा विषय जर येत असेल तर याच्यावर समजा सेंट्रलनं आता डिसिजन घेतलं की लेबरिंग करण्याचं, त्याच्यावर राज्य सरकारला नवीन काय करण्याचा अधिकार आहे का आणि त्यांना ते अपोज करून नवीन काय करण्याचा अधिकार आहे का, ते कितपत टिकणार आहे याच्यावर लास्ट प्रश्नाबद्दल एकच बोलायचं मला की हे लास्ट जे बोलले त्याच्याबद्दल एकच बोलायचं आहे की राज्य सरकारला काही वेगळा कायदा त्याच्या विरोधात बनवण्याचा अधिकार नसतो. परंतु केंद्राच्या कायद्यातच लिहिलेलं आहे की ह्या गोष्टींबद्दल राज्य रूल्स बनवेल तर मग राज्याला रूल्स बनवायचा खुला मैदान भेटलेलं आणि ते लिहिलेलं आहे की ज्या तुमच्यासारख्या कंपन्यांसाठी रूल्स बनवण्याचा अधिकार, कारण तुमच्यासारख्या कंपन्यांसाठी योग्य सरकार हे राज्य सरकार असं लिहिलं. पर्याप्त सरकार म्हणजे राज्य सरकार, ॲप्रोप्रिएट. तर ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटलाच अधिकार आहे रूल्स बनवण्याचा. तर तुमच्यासारख्या कंपन्यांसाठी रूल बनवण्याचा, नियम बनवण्याचा अधिकार राज्य सरकारला केंद्र सरकारच्या कायद्यानेच दिलेला आहे. म्हणून दोघांमध्ये काही अपवाद नाही.
म्हणून अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार अनेक कायदे बनवू शकतो, रूल्स नियम बनवू शकतो, कायद्याच्या विरोधात नव्हे पण कायद्याचा परिणाम कमी करण्यासाठी. की इंडिव्हिज्युअल, जसं मी म्हणालो ना की फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला द्यायचं असेल तर फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट देताना काय काय तरतुदी असतील त्याच्यामध्ये रूल्स बनवू शकतात त्याच्यामध्ये, की फक्त हे काम टेम्पररी तऱ्हेचं असेल तरच तुम्ही फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता, किंवा काही असे रूल्स बनवायचे ते बनवू शकता. त्यांच्या विरोधात नव्हे पण परंतु काय रूल्स बनवण्याचं, म्हणजे कशा रीती ते तो कायदा अंमलात आणला जाईल हे राज्य सरकार करू शकतं. त्यांना तेवढी सूट आहे. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यात जर काय वाद झाला समजा केंद्र आणि राज्य, तर त्या केंद्राचं म्हणणं ग्राह्य धरलं जाईल असं तुम्ही म्हणाला. बरोबर ते आहे, परंतु जर केंद्रानेच म्हटलेलं आहे की ह्याचा रूल बनवण्याचा अधिकार मी राज्याला देतोय, मग ते केंद्राचं म्हणणं झालं. राज्य बनवू शकतो, मग राज्य बनवू शकतो असं आहे. केंद्राने म्हटलं की मी हा कायदा बनवलाय, पण ते अंमलात आणण्यासाठी जे नियम बनायचे असतील ते राज्याला आम्ही अधिकार देतो बनवायचे, मग राज्य बनवू शकतो. ते काय रूल असेल साहेबांनी ते दिलेले आहे सगळं, कसे रूल्स बनवावे सरकारला दिलेले आहे. संसदेचे आपण जे म्हणतो की संसदेतल्या ज्या लोकांच्या म्हणजे आमदार खासदारांच्या समोर मोर्चे करायचे आणि ती लोक किती अभ्यास होईल त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर मला सांगायचं म्हटलं तर आपण जे बोनस संदर्भात श्रोती साहेबांनी जे ड्राफ्ट बनवला होता तो तसाच तो मान्य करण्यात आला. म्हणजे त्यांनी वाचनाची सुद्धा प्रसिद्धी घेतली नाही. एवढे हुशार प्रतिनिधी आपण निवडून देतो, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढे आहे मी किती. आणि हे आता जे समजा हे कामगार कायदे मान्य केले त्यावेळेला समजा सत्ताधारी पक्षाचे काही आमदार खासदार असतील, विरोधी पक्ष समजा बाहेर असतील, त्याच्यात एकाला सुद्धा कळत नव्हतं का की बाबा हे कामगाराच्या फार विरोधात चाललंय हे सगळं. नाही ते सगळं कळतं. आणि मला त्याच्यात एक पाऊल तुम्हाला पुढे जावं लागणार आहे की तुम्ही म्हणाले किती विद्वान आहेत, म्हणजे तुमचं म्हणणं होतं किती मूर्ख आहेत हे आपण ज्यांना निवडून देतो, मग आपण निवडून देणारे किती मूर्ख आहोत हे पण विचार करतात. या सगळ्या गोष्टीसाठी नेमकं काय करायचं पाहिजे हे आपण सरांना विचारलं, सिंघवी सरांना, पण सरांनी ते उत्तर तुमच्याकडे तर असं सांगितलं ते म्हणजे तुम्ही संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष करायला पाहिजे. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे की संघर्षाशिवाय कुठलाच प्राणी, माणूस नाही कुठलाच प्राणी या पृथ्वीतलावर राहू शकत नाही. आणि ते आपल्याला सांगायच्या वेळी ते ह्यासारखं मोठं दुर्दैव नाही, ह्यासारखं मोठं दुर्दैव नाही. आणि सरांना प्रश्न विचारण्याचं मुख्य कारण असं होतं की ते विधितज्ञ आहेत आणि ॲडव्होकेट आहेत आणि तरीसुद्धा ते सांगतात की आपण एकत्रित येऊन संघर्षच करायला पाहिजे. तर त्यावेळेला आपण ओळखून जायचं की आपलं भविष्य काय असणार आणि आपण काय करायला पाहिजे. यानंतर इंडस्ट्रियल ग्लोबल युनियनचे राव सर इथं आले, त्यांना मी सांगतो आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. प्लीज राव सर.